अध्यक्ष आणि आमच्या विनंतीस सर्व पत्रकार बांधव आमच्या विनंतीच्या माध्यमातून इथपर्यंत आला त्यासाठी आपल्या सर्वांचे धन्यवाद। आणि आज प्रेस कॉन्फरन्स घेण्याच्या पाठीमागे जो उद्देश आहे तो उद्देश संवैधानिक आणि राजकीय या दोन्ही अधिकाराच्या संबंधित उद्देश आहे। या पलीकडे सांगायचं असं म्हणजे आता नुकतेच झालेले नगर परिषदेची निवडणूक आणि अध्यक्षाची जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये सर्व पक्षाच्या लोकांनी आणि पक्षांनी आपले आपले उमेदवार उतरवले आणि त्या ठिकाणी उमेदवारी दिली, परंतु जिथे आदिवासी समाजाच्या आरक्षित जागा आहेत त्या आरक्षित जागांवरती ज्या ज्या पक्षांनी बोगस लोकांना तिकिटा देऊन आदिवासीच्या जागेवर लढवलं त्या संदर्भात आम्ही इथे आज बोलणार आहोत आणि त्याचे पुरावे सुद्धा आम्ही इथे सादर करणार आहोत। आणि त्या पलीकडे विषय असा आहे की आणखी काही इलेक्शन झाले आणि काही इलेक्शन आणखी प्रलंबित आहेत। महानगरपालिकेचे इलेक्शन्स आहेत, जिल्हा परिषदेचे इलेक्शन्स आहेत, त्यानंतर पंचायत समितीचे इलेक्शन्स आहेत। या सर्व पंचायत समितीचे आणि महानगरपालिकेचे आणि जिल्हा परिषदेच्या इलेक्शनासाठी आम्ही विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात कार्यरत असणारे सर्व राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरच्या पक्षांना इथून आम्ही आवाहन करतोय की संविधानाने आदिवासी समाजाला विशिष्ट स्वरूपाचं राजकीय आणि प्रशासकीय आरक्षण दिलेलं आहे। त्या आरक्षणामध्ये ज्या प्रकारे आजच्या तारखेला घुसखोरी होत आहे आणि या घुसखोरीत सिनाधुरी करत आदिवासी आरक्षणावर राजकीय लोकांनी जी घुसखोरी केलेली आहे त्या घुसखोरीच्या विरोधामध्ये आज आदिवासी विद्यार्थी संघटना रस्त्यावर येत आहे आणि सुप्रीम कोर्टाची सुद्धा पायरी चढण्याची तयारी ठेवत आहे। नागपूरमध्ये ज्या पद्धतीने आम्ही आज बघतोय आठ उमेदवार हे आदिवासी आरक्षणाचे असून जो व्यक्ती आहे तो व्यक्ती बोगस व्यक्ती आहे आणि त्या बोगस लोकांच्या संदर्भात आम्ही सुप्रीम कोर्टाला जाणार। त्या पलीकडे आता जी महानगरपालिकेचे इलेक्शन्स आहेत त्यामध्ये आतापर्यंत कुठल्याही पक्षाची यादी आम्ही बघितलेली नाही आहे, परंतु या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आम्ही सर्व पक्षांच्या अध्यक्षांना तेथील चालकांना आम्ही या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून विनंती करतोय की आपण आदिवासींच्या आरक्षित जागेवर सीट वाटप करत असताना आपण आदिवासी विकास कार्यालयातील जे जात पडताळणी समिती आहे त्या जात पडताळणी समितीचे रेफरन्सेस घेऊन त्याची सहनिशा करूनच आपण तिकीट वाटप करावी। अन्यथा आदिवासी समाजातील नुसतंच आदिवासी विद्यार्थी संघटना नव्हे तर समाजातील सर्व राजकीय आणि सामाजिक पक्ष संघटना एकत्रित येऊन सर्वोच्च न्यायालयाच्या पायऱ्या चढतील आणि रस्त्यावरची लढाई सुद्धा लढेल आणि जो पक्ष आदिवासी समाजाच्या अधिकाराच्या विरोधात जाऊन संविधानाच्या विरोधात जाऊन कार्य करत असेल अशा पक्षाला आम्ही बंदी करू घालू आमच्या क्षेत्रामध्ये। आणि त्या पलीकडे आम्हाला सांगायचं असं आहे की जे आदिवासी विद्यार्थी आहेत आदिवासी विद्यार्थ्यांसोबत होणारे जे अन्याय आहे आम्ही बघतोय की 12,500 विशेष पदभरती ही अजूनही रखडलेली आहे। त्या पलीकडे ज्या 6 जुलै 2017 रोजी सर्वोच्च न्यायालयाने जजमेंट पारित केला आणि त्यांना सांगितलं की ज्या बोगस लोकांनी खऱ्या आदिवासींच्या जागेवर नोकऱ्या बळकावलेल्या आहेत त्या लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करून ती जागा रिक्त करून खऱ्या आदिवासी लोकांना ती नोकरी देण्यात यावी असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने पारित केला। तरीही महाराष्ट्र शासनाने त्याची दखल घेतलेली नाही। जे बोगस लोक आहेत त्यांना प्रति अधिवेशनामध्ये ते लोक 1 वर्षाचे एक्सटेन्शन प्रोटेक्शन देत आहेत, तर त्या प्रोटेक्शनला खतम करावं आणि खऱ्या आदिवासी लोकांना त्यांनी नोकऱ्या द्याव्या। त्या पलीकडे मेडिकल, इंजिनिअरिंग आणि LLB, LLM हे जे प्रोफेशनल कोर्सेस आहेत या प्रोफेशनल कोर्ससाठी आमचे विद्यार्थी खरे विद्यार्थी पायामल्ली करत आहेत आणि जे बोगस लोक आहेत पैसे दिवसाने आमच्या जागा बळकावत आहे। यावर 2025 सालीची जी मेडिकलची यादी आहे त्यामध्ये एकूण 90 विद्यार्थी असून 85 लोक आमचे अपात्र ठरलेले आणि 5 लोकांचं सिलेक्शन झालं, त्यामध्ये बाकीचे लोक सगळे बोगस आहेत। त्या बोगसांच्या विरोधामध्ये आदिवासी विद्यार्थी संघटना आणि सर्व समाजातील संघटना एकत्रित येऊन सर्वोच्च न्यायालय आणि जी संवैधानिक लढाई आहे आमची रस्त्यावरची ती लढाई आम्ही लढणार। त्या पलीकडे आम्ही मागील अधिवेशनामध्ये 11 डिसेंबर 2025 रोजी आदिवासी विकास मंत्री आणि आदिवासी विकास कार्यालय यांच्या विरोधात भव्य दिव्य आंदोलन केलेलं। त्या आंदोलनामध्ये आम्ही आदिवासी विकास मंत्रालय, अशोकजी उईके आणि आदिवासी विकास विभाग सर्व कार्यालयांना आम्ही पत्र पाठवून निवेदन केलेलं
की आमची तुम्ही एक राऊंड टेबल कॉन्फरन्स लावा, ज्या अर्थी महाराष्ट्र शासनाच्या किंवा आदिवासी विकास विभागाच्या, आदिवासी विकास मंत्रालयाच्या GR नुसार जे गव्हर्नमेंट रेझोल्युशन्स असतात ते कुठलेही गव्हर्नमेंट रेझोल्युशन्स आदिवासी विकास हित संवर्धनाचे नसून त्यात आदिवासीचा विनाशच दिसतोय. म्हणून तुम्ही प्रत्येक GR वर आमच्यासोबत राऊंड टेबल कॉन्फरन्स करा, अशी सूचना आम्ही आदिवासी विकास विभाग आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना निवेदन देऊन केलेली, परंतु त्यांच्याकडून अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं लेखी स्वरूपाचं उत्तर आम्हाला प्राप्त झालेलं नाही. त्या पलीकडे आदिवासी समाजासाठी कार्यरत असणारी जी TAC ची कमिटी आहे, ज्याला आपण ट्रायबल ॲडव्हायझरी कमिटी म्हणतो, ज्यामध्ये आदिवासी समाजातील पूर्ण 26 आमदार आहेत. त्या 26ही आमदारांना आम्ही पत्र लिहिलेले आहेत. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून त्यांना आम्ही पत्र पाठवलेले आहेत. आणि आमचे जितकेही पारंपरिक आणि रूढी व्यवस्था असणारे जितके आमचे ग्रामसभेचे अधिकार असो, हे 5व्या अनुसूचीतील अधिकार असो, त्या सर्व अधिकारांना घेऊन आम्ही डेलिगेशन त्यांच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. परंतु कुठल्याही आमदारांनी किंवा कुठल्याही मंत्र्यांनी, कुठल्याही आदिवासी विकास विभागाने त्याची दखल अजूनपर्यंत घेतलेली नाही. त्या विरोधात आम्ही लवकरच भव्य दिव्य आंदोलन आणि न्यायालयाची पायरी आम्ही चढणार. त्या पलीकडे जे आदिवासी विद्यार्थी आहेत तळागाळातून नागपूर सारख्या विभागीय स्तरावर शिक्षण घेण्यासाठी येतात, अशा वेळेस आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत आदिवासी वसतिगृह चालवले जातात. परंतु त्या विद्यार्थ्यांना इतकी पायाभरणी करावी लागते त्या वसतिगृहाच्या ऍडमिशनसाठी, शासन प्रशासन त्यासाठी सतर्क नाही किंवा त्यांच्या अधिकाराला घेऊन संवेदनशील नाही असंच दिसतंय. आमचे ऍडमिशन्स जवळपास जून, जुलै, ऑगस्ट पर्यंत परिपूर्ण होतात, परंतु आदिवासी विकास विभाग आमच्या विद्यार्थ्यांचे जे वसतिगृहाचे ऍडमिशन्स आहेत ते डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी पर्यंत रखडवतात. आणि ज्याच्यामुळे आदिवासी विद्यार्थ्याला शिक्षणासाठी पायाबंदी करावी लागते आणि शिक्षणापासून दूर जावं लागते. ही परिस्थिती आजच्या आदिवासी विद्यार्थ्यांची आहे आणि हे स्ट्रगल आहे. त्यापलीकडे एक विद्यार्थी आज शिक्षणाची लढाई वेगळी लढत आहे, भुकेची लढाई वेगळी लढत आहे, गरिबीची लढाई वेगळी लढत आहे. आणि शासन प्रशासनामध्ये आम्हाला संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार जे आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या माध्यमातून आम्हाला नोकरी मिळेल, आम्हाला एक संधी मिळेल याची वाट पाहत तो आजही 12,500 विशेष पदभरतीसाठी पायाबंदी करत आहे, परंतु शासन यासाठी अजूनही सतर्क झालेलं नाही. त्या पलीकडे क्लास 1, क्लास 2, क्लास 3 आणि क्लास 4 अशा राज्य आणि केंद्राच्या 85,000 आदिवासी आरक्षणाचा 85,000 नोकरीचा बॅकलॉग आमचा परिपूर्ण झालेला नाही. त्यासाठी आदिवासी विद्यार्थी संघटना रस्त्यावर येणार. तुम्ही आरोप केलेला आहे राजकीय पक्षावर, कुठले पक्ष आहेत तुम्ही बोललात ना सर? यामध्ये महाराष्ट्रात जितकेही कार्यरत पक्ष आहेत आणि ज्या आम्ही राजकीय पक्षावर यासाठी आरोप करतोय कारण राजकीय पक्षाच्या प्रतिनिधित्वाच्या अनुमतीशिवाय कोणत्याही बोगस लोकांना आपण तिकीट देऊ शकत नाही. म्हणून आम्ही डायरेक्ट आरोप राजकीय पक्षांनाच केले आणि कुठल्याही पक्षांनी आमच्यावर बोट उचलला आम्ही त्यांच्यासमोर आमचे सगळे पुरावे सादर करू. कुठले पुरावे आहेत तुमच्याकडे? बोगस कोण उमेदवार, त्याची नावे सांगा ना, कुठून आले ते निवडून किंवा उभे आहेत? उभे म्हणजे सर आता त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे, महानगरपालिकेचे उमेदवार आहेत आणि आता येत्या आगामी महानगरपालिकेच्या उमेदवारीकरिता त्या लोकांनी सिनादोरी करत खऱ्या आदिवासी लोकांशी मुठभेड करत आहेत आणि त्या संबंधित आम्ही पक्षाच्या लोकांवर आरोप नाही करत आहोत, आम्ही विनंती करत आहोत की आतापर्यंत ज्या पद्धतीनं आमच्या आरक्षणाला डावलून बाकीच्या लोकांना तुम्ही संधी दिली, या पलीकडे आमची विनंती असेल की आगामी महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये यांनी खऱ्या आदिवासी लोकांना संधी द्यावी, त्यांची जात पडताळणी पूर्ण करावी, रिव्हेरिफिकेशन करावं, तरच त्यांना तुम्ही तिकीट द्या. अन्यथा पक्षाचा सुद्धा आम्ही विरोध करू आणि ज्या पक्षांच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी घडून येतील, नुसतंच नागपूरमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये त्याचा विरोध होणार नाही तर संपूर्ण भारत लेवलवर त्याचा आम्ही विरोध करू, राष्ट्रीय लेवलवर त्याचा विरोध होणार. त्यांचे नावं काय? सर हे गुपित आहे कारण आम्ही त्या संदर्भात काही पिटिशन्स वगैरे दायर केलेले आहेत आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला क्षमा मागतो. आम्ही कोणाची नावं जाहीर करणार नाही, परंतु ही लढाई आम्ही परिपूर्ण न्यायालयाच्या माध्यमातून लढू. नागपूरमधून जो व्यक्ती उभा होता नाव सांगू शकता ना? नाही सर, आम्ही नुसतं नागपूरच्या लोकांची आम्ही गोष्ट करत नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता नगर परिषदेचे आणि नगराध्यक्षाचे इलेक्शन झालेले आहेत. त्या नगराध्यक्षाच्या इलेक्शनामध्ये आणि नगर परिषदेच्या इलेक्शनामध्ये जे बोगस उमेदवार आहेत त्या बोगस उमेदवारांची यादी आम्ही लवकरच तुमच्यासमोर सादर करणार, परंतु न्यायालयाची कारवाई किंवा कुठली पिटिशन पूर्ण व्हायच्या आधी आम्ही
तुम्हाला कुठल्याही प्रकारचे त्यासाठी आम्ही क्षमा सुद्धा मागतो तुम्हाला, परंतु ते जाहीर करू आम्ही. ते इलेक्शन कमिशन जे राहतं ते हे मागतंच ना त्याला सर्टिफिकेट व्हॅलिडिटी मागतं, सर्टिफिकेट मागतं. मग तुमचं हे म्हणणं आहे का की इलेक्शन कमिशनने त्याची पडताळणी बरोबर केलेली नाही? बरोबर 100%. किंवा जात पडताळणी विभागाने तुम्ही पक्षावर आरोप लावण्यापेक्षा इलेक्शन कमिशन वरती आरोप लावणार आहात का? ठीक आहे सर. नमस्ते आप सब, धन्यवाद आप सब आए. देखिए सर, कास्ट सर्टिफिकेट के बेसिस पर नॉमिनेशन भरा जाता है. कास्ट सर्टिफिकेट के बेसिस पर नॉमिनेशन भरा जाता है, लेकिन उसके डॉक्यूमेंट जितने उसके पुराने डॉक्यूमेंट होंगे, यानी उसके खानदान में किसी के पास तो वैलिडिटी होगी. अगर वो शेड्यूल ट्राइब की सीट से चुनाव लड़ रहा है, उसके खानदान में किसी न किसी की तो वैलिडिटी होगी, लेकिन वो बिना वैलिडिटी सादर किए कास्ट सर्टिफिकेट के बेसिस पर, और कास्ट सर्टिफिकेट बनाई जा सकती है, कास्ट सर्टिफिकेट बनाई जा सकती है, तो कास्ट सर्टिफिकेट के बेसिस पे वो नॉमिनेशन भर देते हैं, चुनाव भी लड़ लेते हैं और चुनाव जीत कर भी आ जाते हैं. उसके बाद में 6 महीने में उनको सादर करनी पड़ती है वैलिडिटी, फिर वो कोर्ट में जाते हैं और स्टे लाते हैं. और ये होता आ रहा है, अभी से नहीं, पहले से होता आ रहा है. तो हम यही ध्यान केंद्रित करना चाहते हैं लोगों का कि जो शेड्यूल ट्राइब का उम्मीदवार है, अगर वो अपनी कास्ट सर्टिफिकेट वहां दे रहा है, तो उसके किसी खानदान में तो किसी की वैलिडिटी होगी, किसी ना किसी की तो वैलिडिटी होगी, उसको अटैच करके लेना जाना चाहिए, उस वैलिडिटी को अटैच करके लिया जाना चाहिए, तभी वो खरा आदिवासी चुनाव लड़ रहा है. ऐसा हम समझेंगे. और होता आ रहा है, अभी से नहीं, पहले से होता आ रहा है. किसी किसी के पास में कंडीशनल वैलिडिटी है, लेकिन पॉलिटिकल नहीं है, एजुकेशन के बेसिस पर उनको दिया गया है, उसमें भी वो पॉलिटिकल में वो लड़ लेते हैं इलेक्शन. अभी कार्यकाल तो खत्म हो गया.